शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसी कारवाईत अडकलेल्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन उचलून धरणाऱ्या सदावर्तेंच्या घरात नोटा मोजण्याचं मशीन सापडलंय असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्यात। मुंबई, सातारा, कोल्हापूर पाठोपाठ आता त्यांना अकोटच्या जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे। पब्लिक है, सब जानती है, ये पब्लिक है, सब जानती है। वंदे मातरम, भारत माता की जय। एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल झालाय। शरद पवारांविरोधात आंदोलनानंतर तर गुणरत्न सदावर्तेंचं राज्यभर पोलीस स्टेशन पर्यटनच सुरू झालंय। शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ॲडव्होकेट सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर त्यांची मुंबई पोलिसांना दोनदा पोलीस कोठडी मिळाली। चौकशीनंतर कोर्टानं न्यायालयीन कोठडी ठोठावल्यामुळे सदावर्तेंची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाली। लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांना सदावर्तेंची कोठडी दिली गेली आणि तिथली चौकशी झाल्यानंतर सदावर्तेंची पुन्हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये पाठवणी झाली। मुंबईत येतात न येतात तोच कोल्हापूर पोलिसांचं पथक दाखल गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्यांना घेऊन गेलं। दरम्यान अकोला आणि अकोटमध्येही सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे कोल्हापूरच्या चौकशीनंतर सदावर्तेंचा ताबा कुणाला मिळेल हे स्पष्ट होईल। दरम्यान गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात धक्कादायक दावा केलाय। सदावर्तेंच्या घरी पैसे मोजण्याचं मशीन सापडलंय। तसंच सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली। सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांमधून मुंबईच्या परळमध्ये 60 लाखांची जागा घेतली। याशिवाय भायखळ्यातही मालमत्तेची खरेदी केली। तसंच केरळमधून 23 लाखांची नवी गाडी घेतली। ही धक्कादायक माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात युक्तिवाद करताना दिली आहे। त्यांच्या घरामध्ये मिळालेल्या पैसे मोजायचं मशीन मिळालेलं आहे, काही कागदपत्र मिळालेली आहे। तर त्या कागदपत्रांच्या बाबत त्यांच्याकडनं आम्हाला ज्या डायरीचा उल्लेख केला जातोय त्या डायरीमध्ये कुठल्या नोंदी आहेत ज्या डायरी त्या माहीत नाहीत म्हणून तर ती आम्हाला डायरी सीज करायची आहे। ती डायरी मिळाल्यानंतर त्यात काय काय आहे ते कळेल। या सगळ्या आरोपांमुळे सदावर्तेंच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करण्यात आली आहे। सदावर्तेंनी खरेदी केलेली मालमत्ता खरंच एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशांमधून झाली का याचा तपास पोलीस यंत्रणांकडून केला जाण्याची दाट शक्यता आहे। तशातच त्यांच्या घरात सापडलेल्या वस्तू आणि कागदपत्रांमुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढच होण्याची शक्यता आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।